मनोज जरांगे पाटील यांची उद्या होणारी इशारा सभा, या सभात मनोज जरांगे पाटील हे काय बोलतील अख्ख्या महाराष्ट्रभर लक्ष लागलेलं आहे। उद्याची सभा हे 50 एकरमध्ये होणार आहे आणि 50 एकर पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। काही समाज बांधवांनी सभेसाठी तयारीचे आयोजित करण्यात आले। आपल्यासोबत पोलीस भाऊ संघटनाचे हे त्यांनी काय बंदोबस्तासाठी पोलिसांना मुलं दिली आहेत, काय आहे नेमकं? मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सर्वसामान्य परिवारातील युवक आणि सर्वसामान्य मराठा समाज हा आरक्षण मिळण्यासाठी लढा देतोय। त्या लढ्याला महाराष्ट्रातील व देशातील प्रत्येक मराठा समाज सपोर्ट करतोय, कारण तळागाळातील मराठा मुलांना शैक्षणिक दृष्टिकोनातून आरक्षण मिळावं ही सर्वात मोठी गरज आहे। उद्या माननीय जरांगे पाटील साहेबांची बीड येथे सभा आहे, त्यानिमित्ताने कुठल्याही युवकांना व कुठल्याही समाज बांधवांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलीस बळ संघटनेतर्फे पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी बंदोबस्तासाठी आम्ही बीड जिल्ह्यातील 200 पोलीस बळ संघटनेचे युवक हे प्रत्येक चौकामध्ये पोलीस प्रशासनाला सुपूर्द केलेले आहेत, जेणेकरून महाराष्ट्रातून आणि मराठवाड्यातून येणाऱ्या कुठल्या समाज बांधवांना कुठली अडचण होऊ नये व हा मेळावा आणि ही जी सभा आहे ती एकदम निर्णायक आणि चांगली व्हावी व सगळे सुखरूप घरी जावं या दृष्टिकोनातून आम्ही पोलीस बळ संघटनेच्या माध्यमातून योगदान देत आहोत। तसंच मुस्लिम समाजाकडून काय नाश्त्याच्या जेवणाचा बंदोबस्त करण्यात आलेला, आपण जाणून घेऊ नेमकं काय बंदोबस्त करण्यात आलेला। मुस्लिम समाज हमेशा ही मराठा समाज को आरक्षण मिलने इस मौके पर रहा है। मुख मोर्चे हो या इससे पहले जिनके उनके आंदोलन हो गए, हमेशा मुस्लिम समाज ने भीड़ के मराठा आरक्षण के पीछे खड़ा हुआ है। अभी भी जरांगे पाटिल साहब का जो ये प्रोग्राम हो रहा है, इस प्रोग्राम में ग्रामीण भाग से जो लोग आएंगे उनके लिए हमने पानी का, खाने का ये सब इंतज़ाम किया है। इतना ही नहीं, कल जब उनकी रैली निकलेंगी तो उस रैली में हमने मुस्लिम समाज की तरफ से 2 जगह पे, एक सुभाष रोड पे और दूसरा बारशी नाके पर इनका सत्कार का एक बड़ा मुस्लिम धर्म की तरफ धर्मगुरु और मौलाना लोग हैं, इन्होंने उनका स्वागत करेंगे। नक्कीच आपण जर बघितलं तर आपण युवा आहेत, नेमकं काय तयारी करण्यात आलेली आहे उद्याची हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जी उद्या इशारा सभा होत आहे, माननीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सभेसाठी येत आहेत आणि निश्चित मराठवाड्यातून आणि काही महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यातून या ठिकाणी युवक येणार आहेत। जवळजवळ 1200 समन्वयक या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असतील, येण्या जाण्याची व्यवस्था असतील, इथल्या नियोजनाची व्यवस्था असेल, महिलांच्या बैठकीची व्यवस्था असेल, यासाठी समन्वयक काम करणार आहेत। नक्कीच आपलं पण योगदान आहे, समाजाला मार्गदर्शन करणार आहेत। नेमकं जरांगे पाटील उद्या काय मार्गदर्शन करते अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, आपली काय समाजाला हे नाही, आमचे एकच जरांगे साहेबसुद्धा सभेच्या माध्यमातून एकच मागणी करत आहेत की सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र सरकारने देण्यात यावं, त्यासाठी हा लढा तीव्र करण्यात आलेला आहे। आणि गेले 8 दिवसापासून सर्व समाज बांधव आम्हीसुद्धा गेले 8 दिवस तालुक्याच्या ठिकाणी सर्कलमध्ये गावगाव गाठी भेटी लोकांच्या आणि बैठका घेऊन सभेला येण्यासाठी आवाहन केलेलं आहे। नक्कीच जर आपण बघितलं तर मनोज जरांगे उद्या काय बोलतील हे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। पण जरांगे पाटील उद्या जर म्हणले मुंबईला चला, आपली तयारी आहे का? हो, नक्कीच सर्व तयारीनिशी आम्ही जो काय उद्या जरांगे पाटील निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण पाठिंबा आहे समाजाचा आणि आम्ही जे निर्णय होईल तो निर्णय आम्ही मान्य करू। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर नोटीस पाठवलेले आहेत आणि काही हे केलेले आहेत, नेमकं ते पोरं इथे येणार आहेत का, समाजाने त्यांना समजून सांगितलं, नेमकं काय समजून काढलेले? नक्कीच 17 तारखेला आंतरवली सराडे येथे मनोज जरांगे पाटील यांनी मिटिंग ठेवली होती बीडची महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांची। त्या दरम्यान त्यांनी डिक्लेअर केलं की बीडमध्ये माझी अंतिम इशारा सभा राहील। त्या इशारा सभा डिक्लेअर केल्यानंतर बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्हाला बीड जिल्ह्यातील जेवढे मुख्य समन्वयक आहेत अशा प्रकारच्या नोटिसा पाठवून 2-2 तास पोलीस स्टेशनमध्ये बसून घेऊन एक मोठ्या प्रकारे तंबी देण्याचं काम जिल्हा पोलीस प्रशासनाकडून झालेलं आहे। परंतु कितीही तंब्या दिल्या, कितीही गुन्हे दाखल केले, आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं ते बीडची ही सभा, हे वादळ आता जरांगे पाटलाचं रोखणं राज्य शासन असो किंवा पोलीस प्रशासन असो आता शक्य नाही। आम्ही कुणबीमधून आरक्षण घेतल्याशिवाय, ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबणार नाही, हा लढा थांबणार नाही। आणि येणाऱ्या 24 तारखेला जो इशारा आम्हाला बीडमधून जरांगे पाटील देतील, येणाऱ्या 24 तारखेला हा मुंबईमध्ये लाखो करोडोच्या संख्येने समाज दिसल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच जर आपण बघितलं तर जरांगे पाटील जर चला मुंबई हे हाक दिली तर मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहील आणि मुंबईला धडक मोर्चा जाणारच। स्टेट न्यूजसाठी आमिर हुसेन, बीड।